तर पुण्यामध्ये 25 जुलै रोजी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि त्याच राज ठाकरेंनी तिथे पुण्यात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला। यावेळी धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यनगरीमध्ये आलेल्या पुरावरून राज ठाकरेंना आठवली ती अजित पवारांची आठवण झाली। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असूनही त्यांचा पुण्याकडे लक्ष नसल्याचा टोला त्यांनी लगावला आणि अजित पवारांच्या धरणाबाबतच्या वक्तव्याची आठवण करून देत राज ठाकरेंनी पुण्याचे पालकमंत्री इथं नसतानाही पुण्यात धरण वाहिल्याचा खोचक टोला लगावलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का?